नमस्कार मंडळी, मी अनिता तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। सर्वात पहिले सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर बघा, श्रावण विनायक चतुर्थीपासून दुर्वा गणपती व्रत केलं जातं। हे दुर्वा गणपती व्रत करायला अतिशय सोपं आहे, पण हे व्रत केल्यामुळे त्याचे बघा लाभ हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला मिळत असतात। बघा, तुम्ही एकदा हे व्रत नक्की करून बघा, तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही। पुन्हा तुम्ही हे व्रत केल्यानंतरच तुम्ही आणखी सुद्धा काही लोकांना सांगताल की आम्ही हे व्रत केलं तर मला अतिशय लवकर असं याचं फळ मिळालं। कारण बघा, गणपती बाप्पा हे सुखकर्ता आहेत, दुःखहर्ता आहेत। म्हणजे आपल्यावर जे काही विघ्न असेल, संकट असेल, दुःख असेल, दारिद्र्य असेल तर ते गणपती बाप्पा दूर करतात। म्हणून श्रावणामध्ये बघा, दुर्वा गणपती व्रताला खूप अतिशय असं महत्त्व आहे आणि गणपती बाप्पा हे खूप लवकर असे पावणारे देवता आहेत। तेव्हा श्रावण महिन्यामध्ये पूर्ण फळ देणारे असे दुर्वा गणपती व्रत कसं करायचं, कधी करायचं, ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा। तुम्हाला जर ही माहिती आवडली तर इतरांपर्यंत सुद्धा जास्तीत जास्त तुम्ही ही माहिती शेअर करा आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया असं लिहायला विसरू नका। तर बघा, 28 जुलैला येत्या सोमवारी म्हणजेच उद्या श्रावण महिन्यातली विनायक चतुर्थी ही आलेली आहे। तर पहिला सोमवार आणि पहिल्याच सोमवारी विनायक चतुर्थी सुद्धा आलेली आहे। तर विनायक चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला दुर्वा गणपतीचं जे काही व्रत आहे ते सुरू करायचं असेल तर हे व्रत आहे ना, तर सगळ्यात पहिले प्रत्येक महिन्याच्या शुद्ध चतुर्थीला विनायक चतुर्थी येते। तर प्रत्येक महिन्यात एक संकष्टी चतुर्थी पण येत असते आणि एक विनायक चतुर्थी येते। तर शुक्ल पक्षातल्या चतुर्थीला आपण विनायक चतुर्थी म्हणून असं म्हणत असतो आणि कृष्ण पक्षातल्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असं म्हणतो। आणि अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर बघा, पौर्णिमेनंतर चौथ्या दिवशी जी चतुर्थी येते ती संकष्टी चतुर्थी आणि अमावस्यानंतर चौथ्या दिवशी जी चतुर्थी येते ती विनायक चतुर्थी असं त्या चतुर्थीला समजलं जातं। तर बघा, श्रावणातल्या विनायक चतुर्थी जी आहे तर ती अतिशय अशी विशेष मानली जाते। कारण 12ही महिन्यातल्या ज्या काही चतुर्थ्या येतात ना, तर त्यापैकी श्रावण महिन्यातली जी काही विनायक चतुर्थी येते तर ती अगदी खास विशेष अशी मानली जाते। या विनायक चतुर्थीला गणपतीचे दुर्वा गणपती व्रत केलं जातं। हे व्रत जे आहे पहा, कुणी 2 वर्ष करतं, कुणी 5 वर्ष करतं, अगदी कुणी 1 वर्ष किंवा 2 वर्ष सुद्धा हे व्रत करतं। पण बघा, समजा तुम्हाला एवढं वर्ष हे व्रत करायचं नाही, पण आता हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला आहे आणि तुम्हाला ही माहिती ऐकल्यानंतर असं वाटतं की आपण हे व्रत करावं, किमान 1 तरी वर्ष हे तुम्हाला जर तुम्ही हे व्रत केलं ना, तर बघा 100% तुम्हाला या व्रताचं फळ हे नक्की तुम्हाला मिळतंच। त्यामुळे हे तुम्ही व्रत नक्की करून बघा। कारण बघा, श्रावण शुक्ल चतुर्थीला म्हणजे 28 जुलैला सोमवारी या व्रताचा प्रारंभ करून पुढचे 6 महिने प्रत्येक विनायक चतुर्थीला अशीच पूजा करून, जशी की मी तुम्हाला आता पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे, तर हे व्रत त्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे। त्याचं उद्यापन हे बघा, माघ महिन्याच्या शुक्ल चतुर्थीला हे या व्रताचं उद्यापन हे केलं जातं। आता बघा, जुलै महिन्याच्या आपण जी काही विनायक चतुर्थीला हे व्रत सुरू करणार आहोत, तर बघा, श्रावण विनायक चतुर्थीला तर माघ चतुर्थी ही कधी येईल तर जानेवारी 2026च्या जी काही विनायक चतुर्थी येईल माघ महिन्यातील, तर त्या चतुर्थीला आपण ह्या व्रताचं उद्यापन करणार आहोत। तर असे 6 महिने हे व्रत करून त्याचं मग विनायक चतुर्थीला उद्यापन हे करायचं असतं। तर ह्या व्रताचं उद्यापन पण खूप सोपं आहे। बघा, व्रताच्या उद्यापनाच्या वेळेस आपल्याला काय करायचं आहे, तुम्हाला तांदळाच्या पिठाचे तुपामध्ये तळलेले 18 मोदक करायचे असतात। या 18 मोदकांचा जो काही नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवून त्यातले 6 मोदक गणपती बाप्पांसमोर ठेवायचे असतात आणि 6 मोदक जे आहे तर ते आपल्या घरातल्या सगळ्यांनी प्रसाद म्हणून खायचे असतात आणि उरलेले 6 मोदक आहेत जे ते स्वतः आपण शक्यतो व्रत करणार आहे त्याने खायचे असतात। मग कळालं की आता 6 मोदक गणपती बाप्पांना, 6 मोदक स्वतः जो व्रत करतोय तो त्याने, मग 6 मोदक इतर कोणाला तर तुम्ही घरातल्या व्यक्तींना प्रसाद म्हणून देऊ शकतात। आणि हे व्रत
जे आहे हे केल्यामुळे बघा मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. अतिशय सोपं असं हे व्रत आहे. आणि बघा ह्या ज्या काही व्रतामध्ये आपण 6 मोदकाप्रमाणेच या काय करायचे आपल्याला 6 दुर्वाप्रमाणेच गणपती बाप्पांना आपल्याला 6 नमस्कार आणि 6 प्रदक्षिणा घालणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं असतं. त्यामुळं बघा पूजा मांडणी देखील प्रदक्षिणा घालता येईल अशाच ठिकाणी करा. जिथे तुम्ही घरात करणार असाल ना, म्हणजे जिथे पण तुम्हाला पूजा मांडणी करायची असेल तर अशा पद्धतीने करायची की आपल्याला तिथे प्रदक्षिणा घालता येतील, अशा पद्धतीने पूजा मांडणी करायची. आता मी तुम्हाला सांगते की हे व्रत कसं करायचं. सगळ्यात पहिले बघा श्रावण विनायक चतुर्थीला तुम्हाला सकाळी लवकर उठून आपली देवपूजा वगैरे जे काही आपले नित्य कामे आहेत ते आवरून तुम्हाला त्यानंतर देवघराच्या इथेच तुम्ही काय करा, एका ताटामध्ये तुम्हाला छान तांदूळ टाकायचे आहेत म्हणजेच अक्षदा. त्यामध्ये त्याच्यानंतर तुम्हाला पूर्ण त्या पात्रामध्ये तुम्हाला दुर्वा पसरवायच्या आहेत. बघा आता श्रावण महिन्यामध्ये दुर्वा तर खूप आपल्याला कुठं पण मिळतात, नसेल तर बाजारामध्ये सुद्धा अवेलेबल इझिली मिळतात. तर तुम्ही तिथे जाऊन सुद्धा दुर्वा घेऊ शकता आणि त्या पूर्ण ताटामध्ये आपल्याला दुर्वा ह्या अशा पसरून ठेवायच्या आहेत. बघा गणपती बाप्पांना दुर्वा हा अतिशय म्हणजे खूप अशा प्रिय आहेत. तर त्यामुळे त्या दुर्वावर आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती ही आपल्याला स्थापित करायची आहे. आता प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती ही असतेच, पण समजा जर तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती नाही तर बघा तुम्ही गणपती बाप्पांची जी काही स्वरूप मानली जाते ती सुपारी, ती सुद्धा तुम्ही गणपती बाप्पा म्हणून तुम्ही तिथे गणपती बाप्पांचं स्वरूप म्हणून त्या दुर्वामध्ये सुपारीची सुद्धा स्थापना करू शकतात. आता त्यानंतर त्या पूजेसाठी अगदी साध्या पद्धतीने गणपती बाप्पांची जी काही पहिले आपल्याला पाण्याने आपल्याला अभिषेक करायचा आहे. आणि अभिषेक करताना बघा आपल्याला असा मुक्याने कधीच करायचा नसतो, म्हणजे शांत बसलो आणि अभिषेक करतोय असं नाही. तर आपल्याला जेव्हा आपण पाण्याने किंवा पंचामृताने गणपती बाप्पांचा अभिषेक करतोय तर तेव्हा आपल्याला ओम गम गणपते नमः, ओम गण गणपते नमः असे तुम्हाला हे 2 मंत्र सांगितले. तर त्यापैकी तुम्हाला जो काही मंत्र तुम्हाला अगदी सहज बोलता येईल तो मंत्र तुम्ही म्हणून गणपती बाप्पांना सुरुवातीला तुम्ही पाण्याने अभिषेक करायचा. त्यानंतर तुम्ही परत दुधाने अभिषेक करायचा किंवा मग तुम्ही पंचामृताने सुद्धा गणपती बाप्पावर तुम्ही अभिषेक हा करून घ्यायचा आहे. परत बघा जेव्हा आपण पंचामृताने करतो तर परत पुन्हा पाण्याने असा अभिषेक आपल्याला गणपती बाप्पांना करायचा असतो. आता पसरलेल्या ज्या काही दुर्वावर गणपती बाप्पांची मूर्ती किंवा सुपारी स्वच्छ पुसून धुवून आपल्याला तिथे ठेवायची आहे. आता गणपती बाप्पांना तुम्ही हळद कुंकू अक्षदा शेंदूर अर्पण करायचं आहे. आता आपण ही जी काही षोडोपचारे पूजा करत आहोत तर हे सर्व सामान तुम्ही आधीच तुमच्याजवळ घेऊन बसा, म्हणजे पूजेच्या वेळेस तुमची धावपळ उडणार नाही. तर बघा त्यानंतर गणपती बाप्पांना प्रिय असं दुर्वा जास्वंदाचं फूल अर्पण हे आपल्याला करायचं आहे. म्हणजे दुर्वा तुम्ही जास्तीत जास्त आणून ठेवायच्या, म्हणजे आपल्याला दुर्वावर गणपती बाप्पांची मूर्तीसुद्धा स्थापन करायची. आपल्याला दुर्वावर गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायच्या आधी आपल्याला स्वच्छ आपल्याला एका देवाच्या प्लेटमध्ये घेऊन गणपती बाप्पांना तुम्हाला पाण्याने दुधाने किंवा पंचामृताने आणि पुन्हा पाण्याने असा आपल्याला अभिषेक करून मगच आपल्याला जिथे आपण दुर्वा पसरवून ठेवलेला आहे तिथे गणपती बाप्पांचीही स्थापना करायची आहे. त्यानंतर गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा शेंदूर आपल्याला अर्पण करायचं आहे. त्यानंतर गणपती बाप्पांना प्रिय असणाऱ्या असं दुर्वा जास्वंदाचं फूल आपल्याला अर्पण करायचं आहे. आघाडा शमीपत्रसुद्धा बघा आपण आता हे श्रावण महिन्यामध्ये सगळ्या गोष्टी इझिली अवेलेबल असतात, आपल्याला लगेच ते मिळून जातात. तर त्यामुळे काय करा तुम्ही आघाडा दुर्वा जास्वंदाचं फूल शमीपत्र हे गणपती बाप्पांना वाहायला विसरू नका, कारण ह्या सर्व गोष्टी गणपती बाप्पांना खूप आवडतात. आता ह्या सर्व गोष्टी जेव्हा आपण गणपती बाप्पांना अर्पण करणार आहोत तेव्हा दुर्वा 21 घ्या. आता जर फुलं जास्त असेल तर ती पण तुम्ही 21 संख्येमध्ये जरी वाहिली तरीसुद्धा अतिशय उत्तम. पण जर नसेल तर तुम्ही अगदी 1 फूल तरी जास्वंदाचं गणपती बाप्पांना अर्पण केलं तरीसुद्धा चालणार आहे. पण जर असेल तर आपण 21 संख्येमध्ये गणपती बाप्पांना आपण हे फूल आणि हे अर्पण करणार आहोत.
आता ही फूल, दुर्वा, आघाडा हे सर्व वाहून झाल्यानंतर आपण गणपती बाप्पांना धूप आणि दीपाने ओवाळायचं आहे. त्यानंतर नैवेद्यसुद्धा दाखवायचा आहे. तर नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची आरती करायची आहे. तर तीच सुखकर्ता दुःखहर्ता जी काही आरती आहे की आपण जी सर्वजण ती आरती करतो तर ती आरती करायची आहे. त्यानंतर बघा गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे. तर प्रार्थना करताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. गणशेखर गणाध्यक्ष गौरीपुत्र गजानन व्रत संपूर्णता यातो त्वं प्रसादाती भान, असा हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. आणि बघा आपल्याला गणपती बाप्पांच्या या पूजेमध्ये दुर्वाला अतिशय असं महत्त्व आहे. तर तेव्हा आपल्याला पूजेमध्ये दुर्वा घ्यायला तुम्ही विसरू नका. आणि आपल्याला गणपती बाप्पांना ही सर्व पूजा झाल्यानंतर मनोभावे जी काही तुमची इच्छा आहे, तुम्ही हे व्रत कशासाठी करत आहात असं तुम्हाला गणपती बाप्पांना तुमच्या मनातील इच्छा ही बोलून तुम्हाला ती 21 दुर्वाची जुडीसुद्धा अर्पण ही करायची आहे. तर अशा प्रकारे गणपती बाप्पांची पूजा आपल्याला करायची आहे. तर बघा आता ही पूजा जास्त काही अवघड नाही आहे. आपण जशी प्रत्येक चतुर्थीच्या वेळेस गणपती बाप्पांची पूजा करतो अगदी तशीच ही पूजा आहे. फक्त बघा आपल्याला हा उपवास मोदकाचा नैवेद्य दाखवून म्हणजे मोदकाचा नैवेद्य गणपती बाप्पांना अर्पण करूनच आपल्याला हा उपवास हा करायचा असतो. त्यानंतर बघा गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण केल्याशिवाय हे व्रत आहे जे पूर्ण होत नाही. आणि दुर्वा या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही बघाल ना तर सगळीकडे अगदी दुर्वा आलेल्या असतात. आणि खूप ठिकाणी जिथे देवांची फुलं वगैरे मिळतात तिथे सुद्धा खूप इझिली अवेलेबल मिळत असतात. तर तेव्हा आपल्याला शक्य असेल तर तुम्ही नक्की हे जर व्रत करायचं असेल ना तर दुर्वाशिवाय होऊ शकत नाही. गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करताना नेहमी विषम संख्येमध्ये अर्पण केल्या जातात. की बघा जसं की तुमच्याकडे अगदी 3 जरी दुर्वा असतील तरीसुद्धा तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण करू शकता. 5, 7 किंवा 11, 21 अशा संख्येमध्ये आपल्याला विषम संख्येमध्ये गणपती बाप्पांना दुर्वा ह्या अर्पण करायच्या आहेत. तर बघा अशा प्रकारे आपल्याला गणपती बाप्पांची अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे. तर बघा दुर्वाचं महत्त्व हे तुम्हाला प्रत्येकालाच माहिती आहे की गणपती बाप्पांची पूजा त्याशिवाय अपूर्ण आहे. त्याचबरोबर मोदकसुद्धा गणपती बाप्पांना अतिशय असे प्रिय आहेत. तर आपण आपल्याला मनवांछित आपली जी काही इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी आपण हे व्रत करत आहोत. तर बघा बाप्पांना ज्या पण गोष्टी आवडतात तर त्या नक्की अर्पण करायच्या आहेत. बघा आता आपण गणपती बाप्पांच्या थोडंसं दुर्वाबद्दल जाणून घेऊयात. की बघा गणपती बाप्पांना 21 दुर्वा ह्या अर्पण केल्या जातात. परंतु जर आता हे व्रत करायचं असेल तर आपण पूर्ण दुर्वांची 21 दुर्वांची जी काही माळ असते तर ती सुद्धा आपण गणपती बाप्पांना अर्पण करू शकतो. पण काही कारणास्तव जर तुम्हाला 21 दुर्वांची माळ मिळाली नाही किंवा 21 दुर्वा मिळाल्या नाहीत तर अगदी एक जी त्रिदलाची जी दुर्वा असते बघा त्याला 3 पानं असतात. ती जरी गणपती बाप्पांना अर्पण केली अगदी मनोभावाने तरीसुद्धा चालतं. फक्त हात जोडून आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. तर तो मंत्र कुठला? श्री गणेशाय नमः हा मंत्र तुम्ही म्हणायचा आहे. आणि श्री गणेशाय नमः दुर्वा समर्पयामी अशा प्रकारे श्रद्धापूर्वक बाप्पांची आपल्याला प्रार्थना करायची आहे. आणि दुर्वांकुर वाहून बाप्पांचे व्रत केले तर बाप्पांचा आशीर्वाद आपल्याला नक्कीच प्राप्त होईल. तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.